तुम्हाला माहित आहे का, भारताच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा लोकमान्य टिळकांना सोलापूरच्या आजोबा गणपतीकडूनच मिळाली होती. 1800चं दशक, शुक्रवार पेठेतील शेटेवाड्यात सुरू झाला गणेशोत्सव. लोकांची एकजूट, भक्तीचा उत्साह. ब्रिटिशांना धोक्याची चाहूल लागली आणि उत्सव बंद केला गेला. पण सोलापूर थांबलं नाही. 1885 मध्ये कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन बसवेश्वर तरुण मंडळ आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना केली. हे होतं भारतातील पहिलं सार्वजनिक गणेश मंडळ. तेव्हाच सोलापुरात आले होते लोकमान्य टिळक. आजोबा गणपतीची मिरवणूक, गर्दी, भक्ती आणि ऐक्य बघून त्यांच्या मनात ठिणगी पेटली. हीच तर योग्य वेळ आहे लोकांना एकत्र आणण्याची. सार्वजनिक गणेशोत्सव हेच स्वातंत्र्याचं शस्त्र ठरेल. आणि मगच 1893 मध्ये पुण्यात केसरीवाड्यात टिळकांनी सुरू केला सार्वजनिक गणेशोत्सव, जो पुढे संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचं केंद्र ठरला. आजोबा गणपती म्हणजे फक्त इतिहास नाही, तो आहे ऐक्याचं प्रतीक, प्रेरणेचं केंद्र आणि भारतातील पहिला इको फ्रेंडली गणपती. कागदाच्या लगद्यापासून घडवलेली मूर्ती, परंपरेसोबतच पर्यावरणाचं भान जपणारी. हा आहे 140 वर्षाचा अखंड प्रवास, सोलापूरचा अभिमान आणि लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेचं खरं स्थान आजोबा गणपती. अशीच विसरलेली पण गर्वाने सांगण्यासारखी गोष्ट पुन्हा उलगडूया फक्त अनटोल्ड सोलापूरवर. गणपती बाप्पा मोरया.